सो हाय हॅलो मित्रमंडळीनं. तर आज मी रील्स बनवते, तर विचार केला मेकअप ट्युटोरियल तुमच्यासोबत शेअर करू. लेट्स गो. मी फेस वॉश केला आहे आणि आत्ता डायरेक्ट अप्लाय करणार आहे हायपनचं सनस्क्रीन, जे की खूप अमेझिंग प्रॉडक्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय आउट करू शकता आणि बेस्ट सनस्क्रीन आहे आणि याचे प्रॉडक्ट हे बाकी छान आहेत. आणि मी फेसेस कॅनेडाचं हे स्टोप क्रीम आहे, ते मी अप्लाय करणार आहे आपल्या चीन अँड नोजवरती, जेणेकरून ते एकदम उत्तम असं ग्लो देतो आणि एकदम मिनिमम प्रॉडक्ट मी यूज करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते आधी पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करू शकता, परत मेकअपवरही करू शकता. बट मी आधी अप्लाय केलं आहे. तुम्ही नोजही पाहू शकता, चिन पण पाहू शकता, चमचम करते. आणि हे HDचं फाउंडेशन आहे जे मी अप्लाय करणार आहे, एकदम मिनिमम, एकदमच कमी. आणि हे लॅक्मीचा मेकअप फिक्सर आहे, जो की मी फाउंडेशनवरती स्प्रे करणार आहे फक्त एकदा, जेणेकरून माझा मेकअप हा लॉंग लास्टिंग बनेल. तुम्ही हा डेफिनेटली अशी ट्रिक ट्राय करू शकता, जेणे मेकअप तुमचा खूप काळ टिकेल आणि तुम्हाला थोडासा मेकअप करायचा, फार नाही. तर हा मेकअप एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी. सो तुम्ही छान त्याला मिक्स करा आणि चेहऱ्यावरती अप्लाय करा आणि ब्लेंडरने छान असा ब्लेंड करून घ्या. तुम्ही पाहू शकता की किती मी थोड्या प्रमाणात हे अप्लाय केलं आहे. आणि जे ब्लश आहे, हा पीच कलरचा ब्लश आहे आणि ह्याचा शेड आहे 05. सो मी त्याला अप्लाय करणार आहे आपल्या डोळ्यांच्या खाली, फारही खाली नाही, थोडंसं खालच्या एरियात, दोन्ही साईडला, नोजवरती, फोरहेडवरती, चिनवरती तुम्ही अप्लाय करू शकता. मी मिनिमम ब्लश आणि कर्म करणे जाओ ठाणना हो ऐसा तो हो नाही सकता. सो माझे केस इग्नोर करा, कारण ते अडकले होते. सो आपण मस्त असं ब्लश आपल्या नोजवरही लावून घेऊ. आणि जो आपला कॉम्पॅक्ट आहे हा माझ्या शेडचा आहे. सो हा मी अप्लाय करणार पूर्ण चेहऱ्यावरती, जेणेकरून जो आपला मेकअप आहे तो छान असा फिक्स होऊन जाईल. आणि आत्ता मी ॲब्रो पेन्सिलची हालत बघितली किती जुनी असेल, पण ही बेस्ट आहे. आणि त्याच्याच कोमनी असं छान त्याला शेप देऊन घ्यायचा. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही देऊ शकता, नसेल तर इट्स ओके, बट छान दिसतात शेप दिला ॲब्रो. मी ह्याच्या आधी तुम्हाला हे प्रोडक्ट दाखवले, ज्यात मस्कारा, काजळ, खूप सारं काही काही, आणि बेस्ट प्रोडक्ट आहे. मी ह्यातला फक्त आता मस्कारा अप्लाय करणार आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही काजळ, लायनर, ऑल थिंग्स तुम्ही अप्लाय करू शकता. बट मला चांगलं नाही दिसत काजळ, सो मी मस्काराच फक्त लावते. आणि आता बेस्ट प्रोडक्ट ऑफ द इयर जे आहे लिप बाम. हे एक पण हायपनचं आहे, जे की बेस्ट आहे गाईज, बेस्ट. तुम्ही पाहू शकता. आणि मी आधी फक्त लिप लायनरनी अशा लाईन करून घेणार लिपला, अँड देन आपण हे लिप बाम यूज करणार. एवढं भारी, एवढं अमेझिंग आहे. पण ते तुम्हाला दाखवायच्या चक्करमध्ये माझ्याकडून जास्त प्रोडक्ट आलं आणि ते आज जात नव्हतं, म्हणून मला ते अप्लाय करायला लागलं. तुम्ही टिश्यू पेपरनी पण ते काढू शकता, बट मी तुम्हाला दाखवायला आपल्या हातावरतीच माझ्या असं हे केलं. बट ते किती क्यूट दिसते तुम्ही पाहू शकता. आणि नंतर हे हातावरचं जे एक्स्ट्रा होतं ना, तेच मी माझ्या डोळ्यांनाही लावलं. तुम्ही पाहू शकता किती परफेक्टली प्रिटी शेड आहे. आणि माझे डोळे पाहू शकतो असे चमचम करत होते, इतकं भारी दिसत होतं. मग मी साडी घातली, कानातले घातले, टिकली लावली. आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके गाईज, लाईक अँड शेअर करायला विसरू नका. आणि असेच खूप छान छान ब्लॉग्स येत राहतील. ओके, बाय.